गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला असून पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा कहर बरसलाय। सर्व शेतांमध्ये अजूनही पाणी साचून असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जळून गेली आहेत। सरकारी मदतीपासून शेतकरी वंचित असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक पाऊल पुढे टाकून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोख स्वरूपात मदत केली आहे। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटपळ इथं शेतकऱ्यांना भेटून संवाद साधला। घरामध्ये पाणी घुसून झालेल्या नुकसान तसेच पावसानं शेती पिकं वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी रोख 10,000 रुपयांची मदत केली आहे। शेतकऱ्यांना दसरा दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केलेल्या 10,000 रुपयांची मदत लाखमोलाची वाटत असून त्यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांना भरभरून आशीर्वाद दिलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करत आहोत। आमची मदत तुटपुंजी असली तरी सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितलं आहे। ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतीचं नुकसान झालेलंच आहे, त्याचप्रमाणे अनेक घरांची त्या ठिकाणी पडझड देखील झाली आहे। या भागातल्या 25-30 विहिरी गाळाने बुजून गेलेल्या आहेत। त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे। सगळ्या शेतकऱ्यांचा किराणा माल असेल, धान्य असेल, ते देखील त्या ठिकाणी बुजून कुजून गेलेलं आहे। त्यामुळं आज या ठिकाणी मी माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आणि ज्या घरांची पडझड झाली आहे त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000 रुपयाची रोख स्वरूपात मदत केली आहे। कारण सणांचे दिवस आहेत, दसरा 4 दिवसावर येऊन ठेपला आहे, सणसूद करायचा आहे, परंतु आज शेतकऱ्यांकडे किंवा त्या कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि त्यामुळं माझी मदत खूप तुटपुंजी आहे, परंतु ती आज या ठिकाणी लाख मोलाची असेल। त्यामुळं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 10,000 रुपयाची रोख स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना मदत केली आहे। सरसकट पंचनामे होत नाही, शेतकऱ्यांची तक्रार आहे। आपण कृषी मंत्र्यांशी बोललाय, काय त्यांनी आदेश दिले? आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितले की बाबा सरसकट पंचनामे होत नाहीत, नदीच्या कडेचे आणि वड्याच्या कडेचेच आम्ही पंचनामे करणार असे काय मस्तवाला अधिकारी त्या ठिकाणी सांगतात। एका बाजूनं मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते सांगतात की आम्ही सरसकट मदत करू, परंतु अधिकारी तसं करताना दिसत नाहीत। म्हणून या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना या ठिकाणी मी आत्ताच बोललो, सर्वांसमोर फोन लावला होता। माननीय कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा, ज्यांची घरं पडलेली आहेत त्या लोकांचे देखील सरसकट पंचनामे करा, एकही माणूस त्या ठिकाणी नुकसानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा पद्धतीचं कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। मी खरंच कृषी मंत्र्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानतो। बापू, तुम्ही आज भर पावसात इथं लोकांना मदत करताय। काल विद्यमान आमदार अवताडे येऊन गेले परवा दिवशी, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। तसंच जे काही आवाज उठवत होते, प्रश्न सांगत होते, तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आला। इथल्या दलित लोकांचा आवाज दाबण्यात आला, काय सांगू शकता? काय आता राजकारण करण्याचं किंवा राजकारण बोलण्याचं हे ठिकाण नाही। या ठिकाणी मी सर्वच पक्षांना, सर्वच नेत्यांना हात जोडून विनंती करतो की जशा पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी घरी जाऊन मदत करते, तशाच पद्धतीने सगळ्यांनी फोटो सेशन न करता या ठिकाणी प्रत्येकाने मदत करावी आणि शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मी सर्वच पक्षीय लोकांना या ठिकाणी विनंती करतो। दरम्यान मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुसती पाहणीच केली नाही तर रोख 10,000 रुपयांची मदत केली आहे। त्यामुळे शेतकरी देखील भावनिक झाले असून शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घरी जाऊन मदत करणारा महाराष्ट्रातील पहिला पक्ष आणि नेता म्हणजे दिलीप धोत्रे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। आज आमच्या तपकिरी शेटपळ गावाला सन्माननीय आपले दिलीप बापू धोत्रे गावाला भेट देण्याकरता आले होते। तसेच यांनी नुसती भेट देऊन ही केलं नाही, तसेच जाग्यावर जे लोक पाण्यामध्ये होते त्या लोकांना यांनी जाग्यावर 10,000 रुपयाची मदत 5 ते 6 कुटुंबाला केलेली आहे। तसेच शेतकऱ्याच्या बांधावर पहिला नेता हा आहे असा यांनी बांधावर येऊन शेतकऱ्याची समस्या जाणलेली आहे। आज दिलीप बापू धोत्रे आमच्या गावामध्ये तपकिरी शेटपळ गावामध्ये आले। त्यांनी प्रत्यक्षात तिथल्या घरांची पाहणी केली, शेतीची पाहणी केली आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना 10,000 रुपयाची जाग्यावर मदत करण्यात आलेली आहे। ते 10,000 रुपये नसून 10 लाख रुपये ह्या काळामध्ये दिल्यासारखे आहेत। तरी बापूंचे आणि मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही आभार मानतो ग्रामस्थाच्या वतीने। अशीच मदत आमच्या गावाला सर्वतोपरी व्हावी अशी आमची विनंती आहे।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।